कवी कुलगुरू कालिदास दिनानिमित्त मित्र समूहातर्फे आजच्या या मेघस्य मार्गम या कार्यक्रमात मी स्मिता सदावर्ते, आजच्या अध्यक्षा डॉक्टर सना पंडित, तसेच आजचे वक्ते पत्रकार मंदार मोरोणे व तसेच उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींचे शब्दफुलांनी स्वागत करते. सर्वप्रथम अरुंधतीला वैद्य करते, अरुंधती वैद्यला विनंती करते की मी पाहुण्यांचे स्वागत करा. किती गरम होतंय ग. अरुंधतीला विनंती करते की तुम्ही सना पंडितचे पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करा. आज किती गरम होतं. आज काल ह्युमिड हो. चालू तर बरं वाटतं डिपेंड. सकाळी व्हिडिओ करते ठीक आहे. केडी देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी नीमा बोडके यांचे स्वागत करा. सना पंडित त्याला विनंती करते की त्यांनी जयंती माझं कशाला. मंदार सरांना विनंती करते की त्यांनी अरुंधतीचे स्वागत. मंदार सरांना विनंती करते की चित्रा ताहांचे स्वागत करा. अजय सरांना विनंती करते की त्यांनी अनुजा काकावारांचं स्वागत करावं. अधिकारी आहे. किती छान आहे ना. मस्त. विनंती करते की त्यांनी सांगा. तसं पाहिलं तर हा आषाढातला कार्यक्रम आहे, पण आपण हा 2 दिवस आधीच साजरा करतो आहे. विचारायला काय हरकत आहे ना. पंढरीला पंढरपूरला जेव्हा वारी जातो लोक आधीच येतात, तर आपण पण तसं आपल्या आठवणी आपल्या मेघाद्वारे पाठवून द्यावी. बरोबर त्या दिवशी पोचतील त्यांना तिथे. यावेळेसला उन्हाळा फारच जास्त होता, जास्त म्हणजे जरा जास्तच तो लांबला. शेवटी माझ्या असं मला वाटायला लागलं की आता पाऊस तरी कमी पडेल, म्हणून मी मधून जाऊन गॅलरीत उभी राहत होती की कुठे ढग दिसतात आहे का. आणि अचानक एक दिवशी गार वारा आला आणि मनात आलं हा नक्की पाऊस येणार, म्हणून मी धावले आणि सहज उभी राहिले गॅलरीत. तर मला जरा काही ढग दिसले, म्हटलं हा येणार. आणि त्याच्या पाठोपाठ मंद मातीचा सुगंध आला आणि तेव्हाच मी ठरवलं की अरे हा नक्कीच पाऊस घेऊन येणार आहे. आणि खरंच मातीचा सुगंध जो दरवळला तो जणू येणार म्हणूनच की काय, पाऊस येणार म्हणूनच की काय त्यांनी त्याच्यासाठी पायघड्या घातल्या होत्या. तो सुगंध मी अनुभवत असताना ते मेघ मार्गस्थ होत होते, पण तो सुगंध घेत असताना आला की तो वाऱ्याबरोबर दरकाळ्या फोडत आला. एकच तारांबळ उडली, सर्व आनंदाने चिंब भिजत होते. माणसंच काय, पशु पक्षी हे आनंद घेत. झाडांच्या फांद्या त्यावेळेस अशा वाटत होत्या त्या जणू टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. आणि काही झाडांची पानं शांत खाली मान घालून त्या पावसाचा आनंद, त्या पावसाच्या प्रेमाचा वर्षाव झेलत होता. चराचरात आनंद, उत्साह होता. हो, कारण पृथ्वीवर परमेश्वराचे पडलेले हे पहिले पाऊल. आणि हा आनंद आपण कुलगुरू कालिदास दिनानिमित्त साजरा करतोय.
तेव्हा मी सर्वप्रथम अरुंधती वैद्यला आमंत्रित करते की तिने आपले प्रास्ताविक सादर करावे.